बंधूंनो, सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करून मी पुरुषोत्तम खेडेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपणास नववर्षाच्या काल संपन्न झालेल्या मकर संक्रांतीच्या अनंतर देतो. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने माझ्यासोबत उपस्थित आहेत डाव्या बाजूला पहिले मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कामाजी पवार, नंतर संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष ऍडव्होकेट मनोजी आखरे, उजव्या बाजूला माझे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर. मित्रांनो, आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात कल्पना आहे की सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या विचारांची एक वेगळ्या पद्धतीने आपसात कुरघोडी सुरू आहे. परिणामी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक आणि अंतिमतः राजकीय क्षेत्रात बऱ्यापैकी अस्वस्थता आहे, बुढाताण आहे, गैरसमज आहे आणि याचा एक दुष्परिणाम म्हणून समाजातील युवक सैरभैर झालेले आहेत. निश्चित दिशा नाही. संविधानिक संस्था त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या काही कार्याची, जबाबदाऱ्यांची अपेक्षा त्याची पूर्तता होताना दिसत नाही. सरकार म्हणून भारतीय संविधानाने ज्या मूलभूत अधिकारांची, मानवाधिकारांची हमी दिलेली आहे त्याची पूर्तता होताना दिसत नाही. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. काही वर्षापूर्वी समाजात असलेली एकीची, सामंजस्याची आणि बऱ्यापैकी बंधुभावाची जी भावना होती ती विस्कळीत झालेली आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी, नवमतवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार करणारे, रुजवणारे जे प्रबोधनकार म्हणून, वेगवेगळे चळवळीतले नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून होते, त्यांच्यावरही काही मर्यादा आलेल्या आहेत. याशिवाय तुमची, आमची, सर्वांची चांगली वाईट जी काही मतं असतील, ज्या भावना असतील किंवा तत्सम प्रकारच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारं आपलं जे मीडिया माध्यम आहे, आपण सर्व ज्याचे प्रतिनिधी आहात, यातही कधी काळी आढळणार मनमोकळेपणा म्हणा, स्वातंत्र्याचा ओघ होता कुठेतरी दबल्यासारखा आहे. अचानक काही ना काहीतरी होत आहे. याचा परिणाम भूकंप जरी कुठेही झाला तरी कमी प्रमाणात संघटनेत जसं जाणवतो तसा मराठा सेवा संघाच्या कामावर बऱ्यापैकी प्रभाव झालेला आहे. मराठा सेवा संघासह समविचारी काम करणाऱ्या ज्या काही विविध संस्था, संघटना होत्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा थोडा शिथिलता आलेली जाणवते, विस्कळीतपणा आलेली जाणवते आणि
सामान्यपणे जर आपण जनरली बोलायचं झालं तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करणारी जी काही मंडळी असतात, त्या काही संस्था असतात, त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक कल्पना आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या सर्वसाधारण व्यापक पद्धतीने ढोबळ पद्धतीने आपल्यापैकी अनेकांच्या निदर्शनास आलेल्या ज्या बाबी आहेत त्यातलं जे काही सकारात्मक असेल ते कसं वाढवता येईल आणि जे नकारात्मक असेल, समाजाला घातक असेल, उपद्रवी असेल, ते कसं संपवता येईल, कमी करता येईल, या अंगाने समाजातील सर्व घटकांमध्ये जाऊन काही संवाद साधावा, संपर्क करावा आणि तुटलेला समन्वय स्थापित करावा, या अशा व्यापक भूमिकेतून मी आणि माझे सहकारी प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर कालपासून पुढील 15 दिवस म्हणजे 31 तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भामध्ये जाऊन जनतेमध्ये संवाद साधणार आहोत. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ, आमचे काही म्हणणे सांगू, आमचं चुकत असेल तर दुरुस्त करू, या अंगाने पुढे जायचं आहे. आम्ही जे काही सांगणार आहोत, बोलणार आहोत, ते अंतिम असेल अशातला काही भाग त्याबद्दल आपल्या काही सूचना असू शकतात, काही जनतेच्याही सूचना असू शकतात. आमचं आकलन अंतिम आहे अशातला काही भाग आहे. परंतु कोणीतरी कुठेतरी ही जबाबदारी उचलली पाहिजे. आमच्यासारखे अनेक लोक आपापल्या परीने आपल्या पद्धतीने ते काही करत आहेत, परंतु आमच्यातही एकोपा आणि समन्वय नसल्यामुळे एवढं सगळं सांगून करू नये, त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही, मोजता येत नाही. आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर समजत असूनही ती एक छोटीशी जबाबदारी आपण उचलावी आणि बाहेर पडावं, या अंगाने आम्ही बाहेर पडलेलो आहोत. पुढच्या 15 दिवसामध्ये आणि नंतर थोडीशी विश्रांती घेऊ. पुन्हा आम्ही उर्वरित जिल्ह्यांमध्ये जाऊ. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवारसाहेब इथे आहेत, त्यांच्याही माध्यमातून उर्वरित राज्यांमध्ये आणि देशामध्ये त्यांचं काम देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये चालू आहे. अगदी पश्चिम बंगाल पासून ते गुजरात पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या राज्यांमधील सहकाऱ्यांना तशा सूचना देत आहेत. हे सगळं जरी असलं तरी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातून लोकांच्या जास्त अपेक्षा आहेत. एक परिवर्तनवादी प्रबोधनकारांचा, नवमतवादी, नवविचाराचा हा महाराष्ट्र ही जनरल सुस्तावलेला आहे की काय, अशी सुद्धा अन्य राज्यातील काही समविचारक मंडळी विचारणा करत आहेत. त्या सर्वांना थोडंफार उत्तर देण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या या कार्यास आपण सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावावा आणि आपल्या माध्यमातून आमची जी विनंती आहे ती विनंती जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी आपल्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता करून सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ.
काही आपल्याकडे प्रश्न असतील तर या ठिकाणी आपण विचारू शकतो. मराठा आरक्षणावर आपली काय भूमिका मागणी मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा सेवा संघाची गेल्या 32 वर्षाची मागणी आहे. आणि हे आरक्षण कुठेही वेड्या वाकड्या पद्धतीने न मिळता भारतीय संविधानाच्या चौकटीत जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीने मिळावं मराठा सेवा संघाची सुद्धा सुरुवातीपासूनची मागणी आहे. आणि ते मिळण्यासाठी जी काही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली रूपरेषा आहे त्या रूपरेषेच्या माध्यमातून ती मिळावी एवढंच आमचं म्हणणं आहे. काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही आणि ते मी मिळू देणार नाही असं उन्नत सदावर्ती वारंवार बोलत आहे. कोण उन्नत सदावर्ती वारंवार बोलत आहे. नाही काय होतं कोणी काय बोलायचं हा भाग वेगळा आहे. त्याबद्दल काही कोणाच्या वैयक्तिक मताशी प्रतिक्रिया देणे आणि खोडकर करणे असं माझं जे या देशाच्या राज्यघटनेच्या चौकटीत बसत असेल आणि त्याला अनुसरून सर्वोच्च न्यायालय आणि विविध न्यायालय यांनी जे काही अंतिम चौकट ठरवून दिलेली असेल त्या चौकटीत जर बसत असेल उदाहरणार्थ आतापर्यंत मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात शेवटचं मे 2021 मध्ये पुन्हा फेटाळलं. त्याच निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारला जर असं वाटत असेल की मराठा समाज हा ओबीसीच पात्र आहे तर त्यांनी आपल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सविस्तर बारकाईने सर्वेक्षण करून घ्यावं आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा जर असा अहवाल आला की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून ओबीसीच पात्र आहे तर राज्य सरकारने त्यांची इच्छा असल्यास त्यांना राज्याच्या अखत्यारीत असलेल्या 50% ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा. ही अट पूर्ण झाली तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल अन्यथा मिळणार नाही आणि ते ओबीसीतच मिळणार. सर आपण म्हणालात की मराठा समाजास वेळेवाकडं आरक्षण देतो. वेळेवाकडं काय वेडा वाकडा हा शब्द नाही वापरला. असं वाटलं की जे चौकटीत बसत नाही वेडा वाकडा असं की आरक्षण SC ST आणि ओबीसी आणि आता सुरू झालेलं EWS याशिवाय दुसरं आरक्षण नाही. आणि यासाठी ज्या काही अटी आहेत त्या अटींची पूर्तता मराठा समाज करत असेल तर ते त्यांना लागू होईल. आता राज्यामध्ये जी चर्चा चालू आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय की आम्ही राज्यात उपलब्ध असलेल्या 52% आरक्षणाला धक्का न लावता त्याच्या पलीकडे म्हणजे आता सध्या 62% आहे त्याच्या पलीकडे आम्ही वेगळं आरक्षण मराठा समाजाला देऊ ही मराठा समाजाची दिशाभूल आहे आणि देणं अशक्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बेकायदेशीर असेल ते वेळ काढू असेल किंवा आत्ताचं जे इकडे कोणीतरी म्हटलं की जे काही आंदोलन चालू आहे त्याची तात्पुरती एक जखमला मलमत्ती करण्याचा असेल. दुसरीकडे ओबीसी दुखावला जातोय त्याचं काय त्याच्याकडे कसं पाहता कारण तोही आपला भाऊच आहे. हो पण आम्ही ओबीसीच म्हणायला म्हणतो ना. प्रश्न आम्ही कुठे त्यांचे शत्रू आहोत ते कुठे आमचे शत्रू. मागणी कुठे आहे की आम्ही भावापासून तुटलेलो आहोत आम्हाला पुन्हा भावाकडे घेऊ का. खऱ्या खोट्या वादी हा भाग चालू आहे. जसं की मराठवाड्यात म्हणजे लोक कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी ह्या नोंदी पूर्वीच्या होत्या. अज्ञान म्हणा अहंकार म्हणा काही कारणाने कोणी घेतल्या नसतील तर त्या सापडत असतील तर याचा अर्थ गेले 70 वर्ष त्याचे अधिकार नाकारला गेलेले ते सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे कोणाचं ओढण्याचा प्रश्न नाही आहे. जे आहे ते आहे त्यामध्ये समाविष्ट करावा ही मागणी गैर नाही. बाकी त्यामध्ये जाण्यासाठी जी चौकट आहे ती चौकट त्यांनी पूर्ण केली पाहिजे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे कसं पाहता. त्यांचं ते एक आंदोलन आहे त्यांनी सुरू केलेलं आहे. प्रत्येकाची आंदोलनं चालू असतात त्यामुळे त्याने जे केलेलं आंदोलन आहे त्यांची मागणी
ही योग्य आहे. बाकी आता त्याचे परिणाम काय होतील त्याबद्दल आज सांगणं अवघड आहे. त्याबद्दल काही सांगितलं की प्रत्येकाची शेवटी एक वेगळी वेगळी काम करण्याची रूपरेषा असते. त्या पद्धतीने त्यांनी त्यांची ठरवलेली चौकट आहे ती ते पाळत आहेत. मराठा आंदोलक जे आहेत ते किशोर चव्हाण नावाचे ते असं म्हणतात की मराठा आरक्षणाची मागणी ही मराठवाड्याच्या मराठ्यांसाठी होती, परंतु जरांगींनी ती महाराष्ट्रावरची केल्यामुळे कुणबी आणि मराठा त्यामुळे अडचण आली आहे. तर याच्यावरती तुमचं भविष्य काय? नाही, आता किशोर चव्हाणांची मांडणी काय आहे का त्यांनी काय म्हणलेलं आहे हे मी सविस्तर काही ऐकलेलं नाही. परंतु मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं ही किशोरची सुद्धा मराठा सेवा संघाची सुद्धा अनेक वर्षापासूनची मागणी जी आहे ती करत असताना त्यावेळेस सुद्धा सर्वांनी ही मांडणी केलेली होती की ओबीसी साठी जे कुणबी आहे, जसे आम्ही विदर्भातले आहोत, मी विदर्भातला आम्ही कुणबी आहे, तर आमच्या नोंदी मराठवाडा वगळता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये अगदीच अपवाद वगळला तर कोणीही मराठा नाही. कारण ती इंग्रजांनी सगळ्यांच्या नोंदी तशा केलेल्या आहेत. त्याचे लाभ आम्ही सर्व घेत आहोत. आणि समकालीन निजामशाहीमध्ये सुद्धा निजामांनी काही कोणाला मराठा म्हटलेलं नाही, परंतु त्यांच्याकडे त्याचं ते रेकॉर्ड उपलब्ध नाही. किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा स्वतंत्र झाला, पहिला तो सलग भारतामध्ये आला, नंतर द्वैभाषिक महाराष्ट्रामध्ये गेला आणि नंतर 1907 मध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड त्याच्याबद्दलच्या काही नोंदी उपलब्ध होऊ शकल्या नाही. आणि दरम्यान आरक्षण कोणाला मिळावं याबद्दलचं जे काही महाराष्ट्र सरकारचं धोरण होतं, त्याची जी यादी होती त्यामध्ये मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट नव्हतं आणि मराठवाड्यातील प्रत्येक जण स्वतःला मराठा म्हणू लागला. त्यामुळे कदाचित त्यांना तो लाभ मिळाला नाही. आणि आता उशिरा का होईना ती गरज वाटल्यामुळे त्यांनी ती मागणी केली. त्यामुळे मागणी ही योग्य आहे, ती पत्रात कशी पाडून घ्यायची हा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे किशोर चव्हाणांचं जो म्हणणं होतं सुरुवातीपासून ते हेच होतं की उर्वरित महाराष्ट्रामधल्या नोंदी कुणबी आहे, आमच्या मराठवाड्यातल्या नोंदी कुणबी आहेत, पण रेकॉर्ड सापडत नाही, याच्यासाठी आम्ही दोषी नाही. अशा अंगाने तो विषय निघाला. आम्ही विदर्भातले कुणबी आधी, तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातले मराठा, आमच्या सोयीकी होतात. आमच्या मुली इकडे दिल्या जातात, तुमच्या मुली आमच्या इकडे दिल्या जातात. हे काही आंतरजातीय विवाह मानले जात नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून कुणबी आणि मराठे एकच आहे. हा जो काही वाद चाललेला आहे त्याच्यावर पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यामध्ये मराठा सेवा संघाची भूमिका ही राहिलेली आहे की आरक्षण मिळालं म्हणजे मराठा समाज रातोरात काहीतरी सोन्याचा होईल अशातला भाग नाही. तर मराठा युवकांच्या मनामध्ये 30 वर्षापूर्वी आरक्षण विरोधी जी एक भावना होती, भूमिका होती, द्वेष होता, तर तो कमी होईल आणि मांडीला मांडी लावून आपण बसू आणि एक सामाजिक दृष्ट्या आपण कुठेतरी जवळ येऊ, त्या अंगाने आमची ही मागणी होती. बाळासाहेब आंबेडकर एकीकडे म्हणतात की ओबीसीच्या ताटातून आरक्षण मागू नये आणि मिळणारे नाही असं म्हणतात. मी सुरुवातीलाच म्हणालो की मराठा आरक्षणावर अनेकांची अनेक मतं येत आहेत. आमचे एकच म्हणणं आहे की जे मराठा समाजाला या भारतीय संविधानाच्या चौकटीत देय असेल ते द्यावं, जे देय नसेल त्याबद्दल तुम्ही आग्रह धरण्याचा आणि कॉमेंट करण्याचा काही विषय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली काय भूमिका आहे? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली काय भूमिका आहे? लोकसभा किंवा जनरल राजकारण म्हणलं तर आम्ही संभाजी ब्रिगेड नावाची एक राजकीय पक्ष चालवतो, आपल्याला ऐकून माहीत असेल. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो शिवसेनेचा गट आहे त्याच्यासोबत ऑगस्ट 2022 पासून
संभाजी ब्रिगेडची युती झालेली आहे. ती युती महाआघाडीच्या सोबत नाही, तर महाआघाडीतला एक घटक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे यांच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्यावर ज्या जागा येतील त्यातील काही वाटा आम्हाला मिळावा ही एक आपसामध्ये झालेली चर्चा आहे. अंतिम काही निर्णय त्यावर झालेला नाही. आम्ही त्यांना 4-5 जागांचा प्रस्ताव दिलेला होता. काही जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर त्यातल्या हिंगोली आणि बुलढाणा ह्या 2 लोकसभा संभाजी ब्रिगेडला मिळाव्या असा आमचा आग्रह आहे आणि त्या दिशेने चर्चा चालू आहे. वंचित सोबत संभाजी ब्रिगेडची एक आपण ज्याला फ्रेंडली म्हणू अशी अनौपचारिक चर्चा सातत्याने सुरू असते. आपण एक समविचारी पक्ष किंवा एक साधारण बऱ्यापैकी एकमताचे लोक असल्यामुळे, परंतु राजकीय अंगाने एकटे वंचित किंवा एकटे संभाजी ब्रिगेड आम्ही खूप काही करू शकत नाही किंवा आम्ही दोघे एकत्र आलो तरी करू शकत नाही. यावर मध्ये एक चर्चा झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट वंचित आणि संभाजी ब्रिगेड हे सुद्धा एकत्रित आले तरी आपण काही निवडणुका लढू शकतो. परंतु ह्या सध्या नंतरच्या बाबी आहेत. अजून ना महाआघाडीत ना महायुती आणखी जागांचं वाटप झालेलं नाही. परंतु येणाऱ्या लोकसभापासून ते पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संभाजी ब्रिगेड हे क्रियाशील राहील एवढं मी आपल्याला निश्चित सांगतो. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे.